नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हा सगळ्यांना कठीण वाटणारा विषय समास। समास हा विषय तुम्हाला का कठीण वाटतो याचं कारण असं असतं की एकतर तुम्हाला व्याकरण म्हणजे काहीतरी जगावेगळं आहे असं वाटतं। आपल्या रोजच्या बोलण्यामधले जे शब्द असतात, जे प्रयोग असतात ते म्हणजे समास किंवा इतर सगळा व्याकरणामधला जो भाग असतो तो असतो। हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच आपल्याला समास समजणं सोपं जाणार आहे, हे लक्षात ठेवा। समास म्हणजे काय तर दोन किंवा अनेक शब्दांमध्ये परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय किंवा शब्द काढून टाकून त्याचा एकच जोड शब्द तयार करणे, शब्दांचे एकत्रीकरण करणे। सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे। इतकं सोपं आहे। दोन म्हणजे खरं तर सोपं होण्यासाठी किंवा विभक्ती प्रत्यय टाळण्यासाठी आपण खरं तर जास्तीत जास्त सोपं सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्ही पण करता ही गोष्ट। तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये अनेक सोप्या सोप्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करत असता। आता समासाच्या बाबतीमध्ये तुम्ही एक दोनच गोष्टी करतात विद्यार्थी। एक तर कठीण आहे म्हणून सोडून देतात, मग ते 2 मार्क फुकट जातात। तुम्ही सगळीजण क्रिकेट बघत असता, क्रिकेटमध्ये 2 रनना जसं महत्त्व असतं ना तसं आपल्याला 2 मार्कांचं महत्त्व असायला हवं। आणि म्हणूनच समासाचे 2 गुण आपण अजिबात वाया घालवायचे नाहीत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही कसा शॉर्टकट वापरता सांगू? ग्रेट असं तुम्हाला जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही GR8 लिहिता मित्राला। हाऊ आर यू असं विचारायचं असतं, तुम्ही काय लिहिता? हाऊ, आर आणि यू। थँक्स म्हणायचं असतं, THX संपलं। बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर असं म्हणायचं असतं तुम्हाला, BFF लिहिता मोकळे होता। हे सगळं तुम्ही करता की नाही? मग समास असाच असतो। काय करतात समासामध्ये तर समासामध्ये शॉर्टकट करतात शब्दाचा। अशा दृष्टीने तुम्ही समजून घ्यायचं। समासात कमीत कमी 2 शब्द किंवा पद एकत्र येतात। आता पद म्हणजे व्याकरणामध्ये शब्दाला पद असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं। जिथे जिथे पद येईल तिथे शब्द असं मनामध्ये घ्यायचं। 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे यावरून समासाचे प्रकार पडतात। आता हे प्रकार किती आहेत? 4 प्रमुख प्रकार। कोणत्या शब्दाला अधिक महत्त्व आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार। पहिलं पद प्रमुख असेल तर अव्ययीभाव समास, आमरण, मरणापर्यंत आ। दुसरं पद प्रमुख असेल तर तत्पुरुष समास, राजपुत्र, राजाचा पुत्र। दोन्ही पद महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास, वेणी फणी म्हणजे वेणी फणी इत्यादी सगळं। दोन्ही पद महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुब्रीही समास। वक्रतुंड, वक्रतुंड म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर आत्ता गणपती बाप्पा आले असतील, तर वक्र आहे तोंड ज्याचे असा तो म्हणजे कोण? तर गणपती। अशा प्रकारे समासाचे प्रमुख 4 प्रकार आहेत जे आपल्याला अभ्यासाला आहेत। तत्पुरुष समास आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहेत, ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। अजिबात घाबरायचं नाहीये। समासामध्ये असलेले 2 गुण हे प्रत्येकाला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मिळायलाच हवे असा माझा आग्रह आहे। नीट समजून घ्या, वही पेन्सिल घेऊन बसा। काही उदाहरणं जी ह्याच्यामध्ये मी सांगितलेली आहेत ती उदाहरणं नोंदवून ठेवा। तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा निश्चित उपयोग होईल या दृष्टीनेच मी हा व्हिडिओ केलेला आहे। आणि अगदी व्यवस्थित समजून घ्या। प्रमुख पद कोणतं? पहिलं पद प्रमुख असेल तर अव्ययीभाव, दुसरं पद असेल तर तत्पुरुष, दोन्ही पदं असतील महत्त्वाची तर द्वंद्व, आणि दोन्ही महत्त्वाची नाही आणि तिसऱ्याचाच बोध झाला म्हणजे काय तर बहुब्रीही समास। तर बहुब्रीही समासानंतर त्याचं आपल्याला बाकीच्या सगळ्या समासांचे उपप्रकार किंवा असं काहीही नाही आहे। बहुब्रीही समासाचं उपप्रकार आहेत परंतु ते आपल्याला अभ्यासाला नाहीत। त्याच्यामुळे आपण फक्त तत्पुरुष समास आणि द्वंद्व समासाचे जे उपप्रकार तुम्हाला अभ्यासाला आहेत तेवढंच फक्त 3 आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर तुम्ही जे काही आता मी बोललेले आहे ते नीट लक्षात ठेवायचं आहे। समासाचे प्रमुख प्रकार,
4 अव्ययीभाव, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास. आता तत्पुरुष समासाचे मी सांगितल्याप्रमाणे 3 उपप्रकार आपल्याला आहेत. विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु. हे लक्षात ठेवायचं, नीट समजून घ्यायचं. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. आपण सविस्तर पुढे बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये, पण हा आराखडा लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यासमोर हा स्पष्ट असला पाहिजे. द्वंद्व समासाचं इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 3 उपप्रकार. आता द्विगु समास आणि द्वंद्व समासामध्ये अजिबात गोंधळ घालायचा नाही. विद्यार्थी नेहमी हा समासामध्ये गोंधळ घालतात द असल्यामुळे, कारण आधीच उत्साह असतो समास शिकण्याचा किंवा लक्षात ठेवण्याचा, आणि त्याच्यामध्ये हे द एकत्र आल्यामुळे गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा. तर लक्षात ठेवायचं की तत्पुरुष समासाचे 3 प्रकार, विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु, आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व. अतिशय व्यवस्थित समजून घ्यायचं, अजिबात याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. समासाचा विग्रह जो आपण करतो, हा विग्रह केल्यानंतर त्या सामासिक शब्दाचा विग्रह करून आपल्याला जी पदं मिळतात त्या पदाच्या आधारे आपण समास ठरवत असतो. तर आता समासाचं स्पष्टीकरण आपण घेऊया. अव्ययीभाव समास आहे तर जेव्हा काय होतं, जेव्हा समासामधलं पहिलं पद महत्त्वाचं असतं. म्हणजे जो समासाचे विग्रह केला किंवा समासाचा तो सामासिक शब्द आपण पाहिला, तर सामासिक शब्दामधलं जे पहिलं पद आहे हे आपल्याला लगेच लक्ष वेधून घेतं. शब्द वाचल्याबरोबर पहिलाच शब्द डोळ्यासमोर येतो. सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो. क्रियाविशेषण तुम्ही शाळेमध्ये शिकलायत. क्रियेविषयी अधिक माहिती, विशेष माहिती जिथे मिळते ते क्रियाविशेषण असतं. जन्म, जन्मापासून, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. आता ही उदाहरणं मी इथे दिलेली आहेत. वरील उदाहरणांमध्ये यथा, प्रति हे संस्कृतमधले उपसर्ग आहेत. उपसर्ग हे नेहमी शब्दाच्या आधी लागतात, प्रत्यय हे शब्दाच्या नंतर लागतात. लक्षात ठेवा, प्रतिदिन, दिन या शब्दाच्या आधी प्रति हा उपसर्ग लागलेला आहे. शक्ती या शब्दाच्या आधी यथा हा उपसर्ग लागलेला आहे. हे उपसर्ग प्रारंभी लागून वरील शब्द सामासिक शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर विग्रह करताना या उपसर्गाच्या अर्थांना व सामासिक शब्दाला अधिक महत्त्व असतं. म्हणूनच या समासाला प्रथम पदप्रधान समास असं सुद्धा म्हटलं जातं. तयार झालेला सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय असतं आणि म्हणूनच त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय असतं म्हणून अव्ययीभाव समास. जन्म, जन्मापासून, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. आपण आणखीनही भरपूर उदाहरणं बघायची आहेत पुढे अव्ययीभाव समासाची. आता अव्ययीभाव समास समजून घेताना सगळ्यात पहिला तुमच्या डोळ्यासमोर पहिलं पद महत्त्वाचं हे नक्की झालं. सगळ्यांच्या डोळ्यासमोर नक्की झालेलं आहे. शब्द वाचल्याबरोबर पहिलं पद जे आहे ते डोळ्यासमोर यायला हवं. आता संस्कृतप्रमाणे फारसी उपसर्ग सुद्धा आपल्या भाषेमध्ये येतात आणि ते प्रारंभी येऊन सुद्धा आपल्याकडे समासाची अनेक उदाहरणं आहेत. दररोज, हर हमेशा, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर असे अनेक शब्द आपल्याकडे आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण फारसी उपसर्ग आलेले आहेत. मराठीतील शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोड शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. उदाहरणार्थ गावोगावी, जागोजागी, गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघरी, दारोदारी, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली. हे सगळं काय आहे तर शब्दांची द्विरुक्ती झालेली आहे. गाव, गाव, गावो गावी, जागा, जागा, जागो जागी, गल्ली, गल्ली, गल्लो गल्ली. कळलं?
या शब्दामध्ये संस्कृत किंवा फारसी अव्ययीभाव समासाप्रमाणे प्रारंभीचा शब्द हा अव्यय नाही, तरी सुद्धा एकंदरीत त्याचं स्वरूप हे क्रियाविशेषण अव्ययासारखं असल्यामुळे मराठीतील अव्ययीभाव समासाची ही उदाहरणं मानली जातात. तर जसा उपसर्गाचं आपण बघितलं, आ जन्म मध्ये आ, किंवा प्रतिक्षण मध्ये प्रति, दररोज मध्ये दर, तर अशा प्रकारचं द्विरुक्तीवाल्या शब्दांमध्ये अशा प्रकारचा काही उपसर्ग नसतो, परंतु काय होतं तर द्विरुक्ती झालेली आहे आणि म्हणून ती क्रियाविशेषणासारखा त्याचा वापर होतो. हे लक्षात ठेवायचं. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती देणारा शब्द. तर पदोपदी माझा अपमान होतो आहे. घरोघरी घरोघरी, दारोदारी, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली असे अनेक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं काहीतरी येतं की पर्याय दिलेले असतात आणि पर्यायांमध्ये याचा विग्रह कोणत्या प्रकारचा होईल, तर असं काही उदाहरणं दिलेली असतील तुम्हाला, ते तुम्ही बघायचं आहे. किंवा तुम्हाला एखादा समास ओळखायचा असेल, एखादा शब्द देऊन सांगितलेलं असेल. आता अव्ययीभाव समासाची काही उदाहरणं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. आमरण, मरणापर्यंत, बेपरवा, परवेशिवाय, बिनचूक, चुकीशिवाय, बेशिस्त, शिस्तीशिवाय, यथावकाश, अवकाशाप्रमाणे, दर साल, प्रत्येक वर्षी, जागोजागी, प्रत्येक जागेला, पदोपदी, प्रत्येक पदाला, वारंवार, प्रत्येक वारी, पानोपानी, प्रत्येक पानात, हर हुन्नर, प्रत्येक हुन्नर, बिनपाणी, पाण्याशिवाय, बेशरम, शर्मेशिवाय, गैरसमज, समजाशिवाय, आजीवन, जीवनापर्यंत, प्रतिमानसी, प्रत्येक माणसाप्रमाणे, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, हररोज, प्रत्येक दिवशी, यथात न्याय, न्यायाप्रमाणे. तर हे काही शब्द मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. ही उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत अव्ययीभाव समासाची. अव्ययीभाव समासामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे काही विचारलं जाईल तेव्हा लक्षात ठेवा. अव्ययीभाव समासाचं एखादं उदाहरण असेल तर ते तुम्हाला अशा प्रकारचं असेल की जिथे तुम्हाला क्रियाविशेषणासारखा त्याचा वापर दिसेल किंवा उपसर्ग लागलेला दिसेल, किंवा मी जसं म्हटलं तुम्हाला की द्विरुक्ती असेल शब्दाची, अशा प्रकारचे शब्द असतील. जसं आपल्याला जागोजागीमध्ये द्विरुक्ती दिसली, दर साल मध्ये दर हा साल या गोष्टीला, या शब्दाला लागलेला उपसर्ग आहे. बेशिस्त मध्ये बे हा उपसर्ग आहे, हे लक्षात ठेवायचे. शिस्त या शब्दाला बे हा उपसर्ग इथे लागलेला आहे. किंवा आजीवन असं जेव्हा मी म्हणते तेव्हा आ हा इथे उपसर्ग आहे, जीवन. आता अव्ययीभाव समासाची आणखीन सुद्धा काही उदाहरणं मी इथे लिहिलेली आहेत. आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, दररोज, प्रत्येक दिवशी, बिनधोक, धोक्याशिवाय, बेलाशक, शंकेशिवाय, गैरशिस्त, शिस्तीशिवाय, घरोघरी, प्रत्येक घरी, दारोदारी, प्रत्येक दारी, रस्तोरस्ती, प्रत्येक रस्त्यावर, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, पावलोपावली, प्रत्येक पावली, व्यक्तिगणिक, प्रत्येक व्यक्तीनुसार, यथाक्रम, क्रमानुसार किंवा क्रमाप्रमाणे, यथामती, मतीप्रमाणे किंवा मतीनुसार, बेकायदा, कायद्याशिवाय, बरहुकूम, हुकुमाप्रमाणे, दरमजल, प्रत्येक मजल, बिनशर्त, शर्तीशिवाय, बेमालूम, माहितीशिवाय, गैरहजर, हजेरीशिवाय, गावोगावी, प्रत्येक गावी, जागोजागी, प्रत्येक जागी, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्ली. तर या प्रकारची अनेक उदाहरणं मी तुम्हाला इथे शोधून लिहून ठेवलेली आहेत आणि तुम्हाला ह्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल. ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि अजिबात चुकू नका. आता पुढचा जो समास आहे तो तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये आपण काय बघितलं तर दुसरं पद महत्त्वाचं असतं. अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय
विग्रह करताना आपल्याला घालावा लागतो। तर हे लक्षात ठेवायचं की अर्थाच्या दृष्टीने आपल्याला तो विभक्ती प्रत्यय तिथे घालावा लागतो। तुम्हाला विभक्ती प्रत्यय तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आहात। तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंडाने पाठमध्ये ने हा विभक्ती प्रत्यय, तोंडपाठ। तर आपण तोंडपाठाचा विग्रह जेव्हा करतो तेव्हा तोंडाने पाठ असं म्हणावं लागतं आपल्याला। कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा। महादेव, महान असा देव। अनिष्ट, नाही इष्ट ते। देवपूजा, देवाची पूजा। ऋणमुक्त, ऋणातून मुक्त। तर अशा प्रकारचे तत्पुरुष समासाची सुद्धा मी आणखीन उदाहरणं भरपूर देणार आहे तुम्हाला। उदाहरणं तुम्ही लिहून घ्या, तुमच्याकडे ठेवा। तुम्ही हा व्हिडिओ अनेक वेळा ऐका, तुम्हाला जास्तीत जास्त स्पष्ट होईल याचा प्रयत्न आहे माझा। आणि समासामधले 2 गुण वाया घालवायचे नाहीत, हे मी परत परत सांगते। प्रत्येकाला ते मिळायला हवेतच। तर समास समजून घ्या आणि मुळामध्ये आपल्या मराठी भाषेचं जे कौतुक आहे ते आपल्याला सगळ्यांना नुसतंच कौतुक आहे, त्याच्यामध्ये आपण इतर काही करण्याचा प्रयत्न करत नाही। या भाषेचं जे व्याकरण आहे हे व्याकरण समजून घेण्याचा, शिकून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं आवश्यक आहे। तर तत्पुरुष समासामध्ये किंवा इतर सगळे समास बघत असताना त्याची जी वैशिष्ट्य आहेत ती जर तुम्ही नीट लक्षात ठेवली तर तुम्हाला समासामध्ये कधीच कोणतीही अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या समासामध्ये अडचण येणार नाही। आता तत्पुरुष समासाची उदाहरणं मी तुमच्यासाठी इथे लिहिलेली आहेत। विभक्ती तत्पुरुष हा जो पहिला प्रकार आहे त्याचा उपप्रकार आपण बघतोय आता। तर विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये काय असतं तर विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा याच्यामध्ये विचार केलेला असतो आणि ही दोन्ही पदं त्यांनी जोडलेली असतात। तर याच्यातली अनेक उदाहरणं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत। ही उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवू शकता ज्याच्यामध्ये विभक्ती प्रत्ययाचा उपयोग केलेला आहे। तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, विभक्ती प्रत्ययाचा उपयोग इथे केलेला आहे आणि सगळ्यांनी समजून घेऊ शकता हे। आता इथे सचिवालय म्हणजे सचिवांसाठी आलय किंवा राजवाडा, राजाचा वाडा। घोडदौड, घोड्यांची दौड। घर जावई, घरातील जावई। चोर भय, चोरापासून भय। सेवानिवृत्ती, सेवेतून निवृत्ती किंवा बुद्धिबळ, बुद्धीचे बळ। असे अनेक शब्द आपल्याला इथे मी दिलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घ्या आणि यातलं जे विशिष्ट शब्द आहे तुम्ही त्याचा सराव करा। तुम्ही जितका चांगला सराव कराल तितकं तुम्हाला उत्तर लिहिता येईल। आता समजा देवघर सारखा शब्द आहे, देवाचे घर किंवा अशा प्रकारचे अनेक शब्द इथे मी दिलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येतील। हे शब्द नीट बघा, नीट समजून घ्या। त्याचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे कर्मधारय। कर्मधारयामध्ये काय असतं तर दोन्ही पदही एकाच विभक्तीमध्ये असतात। म्हणजे काय तर प्रथमा विभक्तीमध्ये असतात। एक पद विशेषण असून दुसरं पद नाम असतं, हे लक्षात ठेवायचं। कर्मधारयामध्ये काय असतं तर एक पद विशेषण असून दुसरं पद नाम असतं। आता ह्याची उदाहरणं समजा महाराष्ट्रासारखा शब्द आहे तर महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र। देशांतर, अन्य देश म्हणजे देशांतर। नेहमी लक्षात ठेवायचं की कर्मधारय असं समासाची जी उदाहरणं आहेत ही नीट लक्षात घ्या तुम्ही उदाहरणं, आणि या भरपूर उदाहरणांमधून तुम्ही खूप गोष्टी शिकू शकता। विद्यादान म्हणजे काय तर विद्या हेच दान। अशी अनेक शब्द इथे ठेवलेले आहेत मी तुमच्यासाठी शोधून। महादेव, महान असा देव। तुम्हाला कर्मधारय समास समजून घेण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल।
असे अनेक शब्द आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये येतात आणि याचा समास कोणता आहे म्हणून आपण कधीही विचार करत नाही. तर हे लक्षात ठेवायचं की या समासाची ही विविध उदाहरणे आहेत कर्मधारय समासाची. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द्विगु समास. तर द्विगु समास अतिशय सोपा आहे. या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. पहिलं जे पद असतं हे बरेचदा संख्या विशेषणच असतं. आणि या मुळामध्ये द्विगु समासामध्ये समूह, द्विगु समूह लक्षात ठेवायचं. द्विगु इक्वल टू समूह. तर समूह हा जो आहे हा इथून लक्षात येतो. म्हणजे सप्ताह म्हटलं की 7 दिवसांचा समूह, किंवा त्रिभुवन म्हटलं तर 3 भुवनांचा समूह, त्रिखंड म्हटलं तर 3 खंडांचा समूह, द्विदल म्हटलं की 2 दलांचा समूह, त्रिकोणमध्ये 3 कोणांचा समूह, किंवा नवरात्रमध्ये 9 रात्रींचा समूह, सप्तपदी 7 पदांचा समूह. तर असे जे सगळे समूह आहेत हे समूह या द्विगु समासामध्ये येतात. तर द्विगु हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे, तिसरा उपप्रकार. हे लक्षात ठेवायचं. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह, षटकोन 6 कोणांचा समूह, षण्मास 6 मासांचा समूह, पंचपाळ किंवा त्रिदल असेल तर 3 दलांचा समूह, पंचपाळ म्हणजे 5 पाळांचा समूह, चौकडी 4 कड्यांचा समूह. तर हे जे सगळं आहे बारभाई हा येऊन गेलेला आहे पूर्वी परीक्षेमध्ये. बारभाई म्हणजे काय? 12 भावांचा समूह. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे समूह अशी उदाहरणं आपल्याला द्विगु तत्पुरुष समासामध्ये आढळतात. तर असे कोणतेही शब्द आले तर तुम्ही अजिबात चुकायचं नाही आहे. द्विगु समास लक्षात ठेवायचं, उदाहरणं लक्षात ठेवायची. याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. आणि संख्या विशेषण म्हणजे संख्या कुठली तरी सांगितलेली आहे हे लक्षात ठेवायचं. पंचारती म्हटलं की पंच म्हणजे 5 हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. आणि मग जिथे संख्या आली तिथे तत्पुरुष समासाचा उपप्रकार द्विगु समास हे लक्षात ठेवायचं. अजिबात चुकायचं नाही. आपण 3ही प्रकार नीट पाहिलेले आहेत. आता आहे द्वंद्व समास. आता द्वंद्व समास काय आहे तर ज्या समासातील दोन्ही पदं अर्थदृष्टीने प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत 3 इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास. तर नीट लक्षात ठेवायचं 3 उपप्रकार: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. अजिबात चुकायचं नाही. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आपण मगाशी बघितले. ते तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार होते. ते तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार झाल्यानंतर आता आपण द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार बघत आहोत. आता तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार मी कोणते सांगितले तुम्हाला तर विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय आणि द्विगु असे आपण 3 उपप्रकार पाहिले. तर ते लक्षात ठेवायचे, अजिबात घाबरायचं नाही समासासाठी. आणि समासाची जी उदाहरणं आहेत ती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहेत. तर उदाहरणंसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळी उदाहरणं व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्याचा सराव करा. तुम्हाला अतिशय सोपं जाईल. द्वंद्व समासामध्ये सुद्धा आपण 3 प्रकार आता बघणार आहोत: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर नीट समजून घ्या हे 3ही प्रकार. आणि या 3ही प्रकारामधली काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणंसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बहुतेक वेळेला असं होतं की तुम्ही खूप गोंधळ करता समासाच्या बाबतीमध्ये, किंवा तुम्हाला जो विग्रह दिलेला आहे तो नेमका लक्षात येत नाही. तर असं अजिबात न करता व्यवस्थित उदाहरणं बघून घ्या. तर आता इतरेतर द्वंद्व समासाचं जे उपप्रकार आहे पहिला इतरेतर द्वंद्व ते आपण बघणार आहोत. अर्थासाठी 2 प्रधान पदांची अपेक्षा असते. या समासाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं. आता आणि व, मी आणि तुम्ही असं मध्ये आपण मी व तुम्ही हे जे आहे ना 2 समूह आपल्याला दाखवायचं असतं. तसं विटी दांडू, विटी आणि दांडू, आई वडील
आई आणि वडील, भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण म्हणजे एक आणि एक, चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य किंवा चंद्र व सूर्य असं काही असू शकतं, दक्षिणोत्तर, दक्षिण व उत्तर, स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, ऊन पाऊस, ऊन व पाऊस, भीमार्जुन, भीम व अर्जुन, पती पत्नी, पती व पत्नी, अहिनकुल, अहि अधिक कुल, शर्ट पॅन्ट, शर्ट आणि पॅन्ट. आता जिथे आणि आहे तिथे व सुद्धा असू शकतं हे लक्षात ठेवायचं हां. ने आण, ने व आण, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, बाप लेक, बाप व लेक किंवा बाप आणि लेक. तर असं काहीही आलं तर जिथे आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून आपण ते शब्द लिहिलेला आहे, आपण इथे आणि काढून टाकलेला आहे, व काढून टाकलेलं आहे आणि आपण त्याचा एकच शब्द, एक सामासिक शब्द तयार केलेला आहे. विटी आणि दांडू खेळूया का असं म्हणण्यापेक्षा विटी दांडू खेळूया का असं म्हणणं सोपं आहे ना. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की एवढ्या सोपेपणासाठी आपण आळशी माणसं आहोत आणि आपल्याला जितकं जास्तीत जास्त आपली भाषा सोपी करता येईल तेवढं आपण सतत करत असतो आणि त्यातून समासाची निर्मिती झालेली आहे. शर्ट पॅन्ट घाल आणि पटकन निघ असं म्हणते आई की शर्ट आणि पॅन्ट घाल आणि पटकन निघ असं म्हणते. आपण रोजच्या, मी तुम्हाला तेच सांगते आहे, सतत सांगते, सातत्याने सांगते की व्याकरण म्हणजे वेगळं काहीही नसतं. आपण जी भाषा जन्माला आल्यापासून बोलत आहोत ती भाषा आपण जशी बोलतो त्याचा अभ्यासात्मक जे अभ्यास केलेला आहे तो म्हणजे व्याकरण. दुसरा प्रकार जो आहे, दुसरा उपप्रकार द्वंद्व समासाचा तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. अर्थासाठी दोन प्रधान पदांपैकी एक पदाची अपेक्षा असते. त्याच्यानंतर समासाचा विग्रह करताना काय वापरलं जातं, अथवा किंवा वा यापैकी काहीही. हे काय आहेत तर विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय आहेत. विकल्प म्हणजे काय, हे किंवा ते, दोन्ही एकत्र नाही असू शकत. एक तर हे असतं किंवा ते असतं. आता सुख दुःख म्हटलं तर सुख दुःखामध्ये दोन्ही एकत्र असणार का, नाही. एक तर सुखी असलेला माणूस सुखीच असणार, दुःखी असलेला दुःखीच असणार. दुःख असेल तेव्हा दुःख, सुख असेल तेव्हा सुख. न्याय अन्याय असा शब्द असेल तर न्याय आणि अन्याय हे एकत्र नाही असू शकत. एक तर न्याय असू शकतो, नाही तर अन्याय असू शकतो. म्हणजे आपण काय म्हणणार, न्याय वा अन्याय, न्याय किंवा अन्याय, सुख किंवा दुःख, पाप किंवा पुण्य, की खरं किंवा खोटं, राव किंवा रंक. तर एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये विरुद्ध अर्थी शब्द असतात. आता तिसरा जो प्रकार आहे तो समाहार द्वंद्व. त्याच्यामध्ये काय होतं तर समासाचा विग्रह करताना मूळ शब्दासोबत त्याच जातीच्या इतर शब्दांचा वापर होतो आणि हा समास एकवचनी असतो. त्याच जातीच्या इतर शब्दांचा म्हणजे अंथरूण पांघरूण घे हा, ताट वाटी घे हा, असं जेव्हा आई म्हणते तेव्हा काय होतं, फक्त एवढंच म्हणायचं असतं का तिला की ताट आणि वाटी घे आणि बस, नाही. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी, पाट पाणी घे असं म्हटलं की त्याच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी ज्या जेवणासाठी आपल्याला आवश्यक आहेत त्या घे आणि बस. किंवा अंथरूण पांघरूण म्हटलं की झोपताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या घे. गप्पा गोष्टी, चल आपण थोड्या गप्पा गोष्टी करूया, म्हणजे काय, गप्पा मारूया आणि गोष्टी करूया का, नाही. थोडा वेळ म्हणजे तुम्ही आत्ता तुमच्या भाषेत सांगायचं तर टाईमपास करूया, त्याला आपण काहीही करू शकतो, तसं ते गप्पा गोष्टीमध्ये अंतर्भूत आहे. मीठ भाकर खाऊन सुखी आहोत म्हणजे काय, खरंच मिठाला लावून भाकरी खातो का आपण, नाही. पण जे काही थोडं थोडकं मिळतं आहे, मीठ भाकरी भाजी जे काही असेल त्या सगळ्याबरोबर आम्ही सुखी आहोत असं आपल्याला म्हणायचं असतं. घरदार वगैरे वगैरे अशी सगळी मालमत्ता म्हणजे घरदार काही आहे की नाही, म्हणजे काय फक्त घर आणि दार आहे का, नाही, त्याबरोबरच्या बाकी सगळ्या गोष्टी. तर हे सगळं लक्षात ठेवायचं की जिथे इतर गोष्टी येतात तिथे समाहार द्वंद्व हा समास होतो. बहुव्रीही समास, ज्या समासातील दोन्ही पदं महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असतो.
निष्कलंक, नाही कलंक ज्याला अशी ती, कोण तर ती व्यक्ती, तो निष्कलंक माणूस आहे. हा माणूस कसा आहे, ती व्यक्ती कशी आहे तर निष्कलंक, म्हणजे विशेषण झालेलं आहे ते. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेले शब्द योजावे लागतात. तर ते गाळलेले जे शब्द आहेत ते आपल्याला तिथे लिहावे लागतात. निष्कलंक म्हणजे नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती किंवा अशी ती, असं आपण इथे म्हणतो. बहुब्रीही समासामध्ये काय होतं तर बहुब्रीहीमध्ये 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तिसरं वेगळं पद कुठलं तरी आपल्याला सुचवलं जातं. आता ती व्यक्ती, कोणीतरी एक व्यक्ती आपल्याला सुचवली जाते आहे. तर तशा प्रकारची अनेक उदाहरणं जी आहेत ती बहुब्रीही समासामध्ये येतात. आपण काही उदाहरणं यातली बघणार आहोत बहुब्रीही समासामधली. जसं समजा एखादा शब्द तुम्हाला असा आला की त्याच्यामध्ये गजानन असं म्हटलं तर आपल्याला काय म्हणायचं आहे, जितेंद्रिय असं जर म्हटलं तर काय म्हणायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि अशा प्रकारची सगळी उदाहरणं. दशानन असं जेव्हा मी म्हणते तेव्हा दशानन म्हणजे डोळ्यासमोर कोण येतं, रावण येतो. रावणाला काय असतं 10 तोंड. दश आनन. मीनाक्षी, मीनाक्षी म्हणजे काय, माशासारखे डोळे आहेत जिची अशी ती. गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा, म्हणजे कोण तो कृष्ण डोळ्यासमोर येतो. नीळकंठ, नीलकंठ असं म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर येतं, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, कोण शंकर, तर शंकर डोळ्यासमोर येतो आपल्या. दशमुख असं म्हटलं तरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर रावण येतो. 10 आहेत मुख ज्याला असा तो. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या एका तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो, म्हणून तो बहुब्रीही समास आहे. हे लक्षात ठेवायचं बहुब्रीही समासाचं उदाहरण. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की समजा आता असत्य आहे तर असत्य असेल तर सत्य नाही ते, जे सत्य नाही ते म्हणजे काय तर असत्य. तर अशा प्रकारे आपल्याला अनेक शब्द मिळतात. गजानन जसं मी तुम्हाला म्हटलं की जो गणपतीचा उल्लेख येतो त्याच्यामध्ये गजासारखे डोळे असणारा गजानन, गजासारखा आनंद असणारा गजानन. पांडुरंग, पांडुर आहे रंग ज्याचा तो, म्हणजे कोण, त्याचा रंग, ज्याचा रंग पांडुर आहे असा कोण आहे तर विठ्ठल, म्हणून आपल्याला पांडुरंग म्हटल्यानंतर विठ्ठल आठवतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणं. वक्रतुंड, वक्रतुंड किंवा लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे काय, ज्याची कांता लक्ष्मी आहे असा तो. लक्ष्मी आहे ज्याची कांता असा तो. कोणाची कांता लक्ष्मी आहे तर विष्णूची. मग आपल्याला तिसऱ्या गोष्टीचा बोध